नमस्कार मंडळी, मी आरजे रुपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत एका भन्नाट अशा विषयावर. तो विषय म्हणजे भारतीय आहार जगात भारी काय. म्हणजे आपल्या थाळीतल्या ना प्रत्येक पदार्थातलं पोषण, मसाल्याची जादू, आजी आईचं शहाणपण आणि आरोग्याचा खजिना, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजची सकाळ आपली खास आहे. चला तर मग सुरुवात करूया आजची आरोग्यदायी, स्वादिष्ट आणि माहितीपूर्ण अशी सफर. म्हणजे हिरव्यागार केळीच्या पानावर मांडलेले विविध रंगी पदार्थ, पानाची डावी उजवी बाजू सजवणाऱ्या कोशिंबिरी, लोणची, तोंडी लावणारे पदार्थ, मिठाया आणि भाज्या, तसेच पानाभोवती सुबक रांगोळी, अगरबत्तीचा सुवास, प्रसन्न वातावरण, प्रार्थनेचे सूर, अगत्याने वाढणं आणि अतिथी देवो भव अशी शिकवण देणारी आपली भोजन संस्कृती. कारण म्हणजे भारतीय आहार पद्धती ही पुरातन काळांपासून चालत आलेली आहे आणि हे अन्न सात्विक आणि पौष्टिक म्हणून प्रसिद्ध आहेच. पण या आहाराचं वैशिष्ट्य म्हणजे यात वापरले जाणारे सुगंधी मसाले. म्हणूनच तर आज मंडळी जगभरात भारतीय पदार्थाचे अनेक चाहते आहेत. इंडियन रेस्टॉरंट जागतिक पातळीवर सुप्रसिद्ध आहेत. भारतीय अन्नपदार्थ पोषणाच्या दृष्टीने परिपूर्ण असल्याने अनेक विदेशी व्यक्ती आपल्या रोजच्या आहारात हेच भोजन घेणं पसंत करतात. देश विदेशातील संशोधनातून भारतीय आहाराची अनेक वैशिष्ट्य समोर आलेत. म्हणजे सगळ्यात आधी बहुतेक भारतीय अन्नपदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. यामुळे पदार्थाचं रंगरूप अगदी बदलून जातं. सुंदर सोनेरी पिवळ्या धमक रंगामुळे पदार्थ आकर्षक दिसतो. जेवण कितीही रुचकर असलं तरीही जोपर्यंत त्याचं सौंदर्य डोळ्यात भरत नाही ना, तोपर्यंत काही भूक लागत नाही. आणि खरंच मानसशास्त्रात सुद्धा हेच सांगितलंय. म्हणजे सुंदर सजवलेलं रंगबेरंगी पदार्थ असलेलं ताट अगदी नजर खिळवून ठेवतं. आणि हे छान वाटलेलं ताट पाहून कोणाच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटतं. एक प्रयोग करून बघा, मी सांगते म्हणून. एखाद्या दिवशी वरण किंवा आमटीला हळद घालूच नका. पदार्थ अगदी बघा निस्तेज आणि फिक्कट दिसतील. म्हणजे अशा अन्नावरून आपलं मन उडून जातं, आपली भूक सुद्धा मरते. यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आपले पूर्वज किती बुद्धिमान होते. व्हिज्युअल ट्रीटची ही संकल्पना त्यांना हजारो वर्षापासून माहीत होती. म्हणजे याशिवाय हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे. जंतू संसर्ग होण्यापासून प्रतिबंध करते, प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडते. कोणत्याही प्रकारचे केमिकल रंग वापरण्यापेक्षा आपल्या जेवणातील हळदच सर्वश्रेष्ठ आहे. त्याचबरोबर म्हणजे आपल्या जेवणात काळी मिरी आणि हळद ही एकत्रितपणे वापरली जाते. यामुळे काय होतं माहितीये का, एकमेकाचे गुणधर्म अधिक चांगल्या प्रकारे वाढवतात. म्हणजे या दोन्हीचा समावेश आपल्या रोजच्या आहारात होत असल्याने आपल्याला औषधी स्वरूपात त्याच्या गोळ्या अथवा कॅप्सूल्स घेण्याची गरजच नसते. कफाच्या आजारामध्ये तर मिरी खूपच उपयुक्त आहे. म्हणजे त्यानंतर येतं ते म्हणजे आपलं कारलं. आता बऱ्याच जणांची तोंड वाकडी झाली असतेली, पण मंडळी या कडूपणा मागे सुद्धा ना एवढी गोड आरोग्य कथा दडलेले ना, काय सांगायचं. सगळ्यात आधी रक्त शुद्धीकरण करणे आणि बॉडी डिटॉक्स यासाठी कारलं अतिशय उपयुक्त आहे. आता तुम्ही म्हणसाल की याच्या कडूझार चवीमुळे हे खाणं शक्य तरी आहे का. पण मंडळी सुदैवाने भारतीय पाककृतीमध्ये कारल्याच्या एवढ्या रुचकर रेसिपीज आहेत की आहारातून याचं सेवन करणं सहज शक्य आहे. कारल्याची वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवली जाते. भरलेली कारली, तळलेल्या काचऱ्या, कारल्याचं लोणचं, अशा अनेक स्वरूपात कारलं खाल्लं जातं. आणि म्हणजे आपल्या पद्धतीनुसार कारल्याला अर्धा तास मीठ लावून ठेवलं जातं. त्यामुळे त्याला भरपूर असं पाणी सुटतं आणि कडवटपणा कमी होतो. तसंच कारल्याची भाजी बनवताना आमचूर, चिंच अशा आंबट पदार्थाचा सुद्धा वापर केला जातो. यामुळे काय होतं, कारल्याचा उष्ण गुण कमी होतो आणि शरीरात पित्त वाढत नाही. कारण म्हणजे प्रत्येक पदार्थाचे फायदे आणि नुकसान ओळखूनच त्याचप्रमाणे फूड कॉम्बिनेशन बनवणं ही तर भारतीय जेवणाची खासियत होती. आणि याच खासियतमध्ये एक जादू म्हणजे फोडणीचे जादू. म्हणजे तडका या शब्दानेच खमंग फोडणी नजरेसमोर येते ना. विविध डाळी, कडधान्य वापरताना फोडणी देणं ही एक कला आहे. यात पदार्थ रुचकर तर होतोच, पण पचायला सुद्धा हलका होतो. उडीद, वाटाणे, राजमा, छोले अशी धान्य पचायला खूप जड असतात. त्यामुळे पोटात गॅस होणे, अपचन असे त्रास होऊ शकतात. म्हणूनच मंडळी अशा पदार्थांना आवर्जून हिंगाची फोडणी दिली जाते. याशिवाय तेजपत्ता, लवंग, जिरे असे मसाले वापरले जातात. तसेच मंडळी डाळीमुळे ॲसिडिटी होऊ नये म्हणून वरून साजूक तूप वाटण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे जास्त कॅलरीचा विचार करून तूप काही जेवणातून हद्दपार करू नका.
आपल्या परंपरा आणि त्यामागचा सखोल विचार याचा अभ्यास करा. म्हणजे इडली आणि डोसा. दक्षिण भारतात बनवले जाणारे हे पदार्थ आता ग्लोबल फूड म्हणून प्रसिद्ध झालेत. इडली डोसा याचं पीठ बनवताना त्यात मेथीचे दाणे घालतात. यामुळे फर्मेंटेशन लवकर होतं. त्यामुळे सोडा वापरायची गरजच नसते. म्हणजे आधुनिक संशोधनात असं दिसून येतं की मेथी दाण्यामुळे पदार्थ कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो. तसेच कार्बन डायऑक्साईड धरून ठेवण्याच्या याच्या क्षमतेमुळे इडली नरम होते. बघा ना, आपलं पारंपरिक ज्ञान अगदी काळाच्या कसोटीवर उतरलेलं अगदी 100 नंबरी सोन आहे. आता कणिक मळणे, लाडू वळणे या सर्व क्रिया करताना आपल्या हाताचा वापर करावा लागतो. पण आधुनिक शास्त्र असं सांगतं की अन्नाला हाताचा स्पर्श होऊ देऊ नये. त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून मंडळी हायजेनिक पाळण्यासाठी जेवण बनवताना हँड ग्लोव्ज वापरतात. पण प्राचीन भारतीय संस्कृतीत मात्र हाताचा वापर करायला सांगितलं जातं. कारण एकतर पाकशास्त्र या विषयांवर आपल्या पूर्वजांनी खूप असं संशोधन केले. त्यामुळे आंघोळ केल्यावरच स्वयंपाकघरात प्रवेश करावा असा नियम असे. पण म्हणजे आता हाताने पदार्थ तयार करण्यामागचं आध्यात्मिक कारण जाणून घेऊया. तुम्हाला माहित आहे का, आपल्या 5ही बोटाच्या अग्रभागी पंचमहाभूतांचं वास्तव्य असतं. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश यांचं अधिष्ठान हातांच्या बोटांमध्ये आहे अशी धारणा आहे. म्हणजे त्यामुळे ना, जेव्हा अन्नाला स्पर्श होतो तेव्हा या पंचमहाभूताचं गुण अन्नात उतरतात. यामुळे पचन सुलभ होतं आणि पोषक गुणधर्म वाढवतात. म्हणून तर हात स्वच्छ धुवून नंतरच स्वयंपाक करावा. आणि त्याचबरोबर हाताचा स्पर्श करूनच अन्न आध्यात्मिक पातळीवर जास्त गुणकारी बनवावं. आणि म्हणजे भारतीय परंपरेत हाताने भोजन करतात, त्यामागे हेच शास्त्र असावं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, डाळ भात हा एक परिपूर्ण आहार आहे. आता शाकाहारी व्यक्तींना आवश्यक तेवढे प्रोटीन्स मिळत नाहीत असं म्हणतात. पण शतकानुशतके आपण खात असलेला डाळ भात, दाल चावल, रस्सम भात हे पौष्टिक आहाराचं उत्कृष्ट असं उदाहरण आहे. डाळीमध्ये अमिनो ॲसिड असतं जे तांदळात नसतं आणि तांदळाचे सल्फरयुक्त गुणधर्म डाळीत नसतात. पण या दोघांच्या एकत्रित संयोगातून परिपूर्ण अन्न तयार होतं. हे चविष्ट, पचायला हलकं आणि शरीराचं पोषण करणार आहे. आता आपले कामगार, कष्टकरी बांधव, शेतकरी हे काही कोणता प्रोटीन शेक किंवा सप्लिमेंट घेतात का? तर त्यांचा दैनंदिन आहार म्हणजेच डाळ भात आणि भाजी. यातूनच तर त्यांना श्रमाची कामे करण्यासाठी त्यांना शक्ती मिळते. तसेच म्हणजे दही किंवा ताक हा पारंपरिक आहारात घेतलाच जातो. यातून शरीराला प्रोबायोटिक्स मिळतात. आतड्यांतील पचनासाठी आवश्यक असणारे बॅक्टेरिया वाढवण्यासाठी हे उपयोगी आहे. आता सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या ईस्ट पासून प्रोबायोटिक फूड बनवले जातात. पण म्हणजे आपल्या आजीला हे कित्येक वर्षापासून माहित होतं ना. कदाचित याचं शास्त्रीय नाव तिला माहीत नसेल, पण रोजच्या जेवणात ना दह्याची किंवा ताकाची वाटी ती मात्र न विसरता ठेवायची. आंबवलेले पदार्थ प्रोबायोटिक युक्त असतात. त्यामुळे संपूर्णच भारतात पूर्वपार अशा पदार्थाची रेलचेल दिसून येते. इडली, डोसा, ढोकळा, पनीर, कांजी, आंबील असे अनेक पदार्थ हजारो वर्षापासून भारतीय स्वयंपाकघरात बनवले जातात. आणि म्हणून जर तुम्हाला तुमची पचनक्रिया सुरळीत ठेवायची असेल तर रोजच्या जेवणात यापैकी कोणत्याही पारंपरिक रेसिपीचा न चुकता समावेश करा. आता त्याच भारी पदार्थामध्ये एक पदार्थ येतो, तो म्हणजे मूगडाळ खिचडी. आता तुम्ही म्हणाल की मूगडाळ खिचडीचं एवढं काय? पण म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते आजारी माणसांपर्यंत सर्वांनाच मूगडाळ खिचडी दिली जाते. भारतात ना अनेक प्रकारचे धान्य पिकवले जातात, पण मूगडाळच का बरं वापरत असेल? तर याचं कारण म्हणजे मूग अतिशय पौष्टिक आणि पचायला हलका असतो. तुमची शरीर प्रकृती कोणत्याही प्रकारची असली तरी मूग डाळीपासून कसलाच तुम्हाला त्रास होत नाही. आता या खिचडीवर लिंबू पिळून घेतात किंवा चमचाभर तूप घातलं की याचे औषधी गुणधर्म अजूनच वाढतात. तसेच लवंग, मिरी, जिरे, मोहरी, दालचिनी, धने, सुक्की मिरची असे अनेक पदार्थ जेवणाची लज्जत वाढवतात आणि याचा वापर फोडणीत केला जातो. गरम तेलात जेव्हा हे मसाले टाकले जातात ना, त्याची चव आणि त्याचा अप्रतिम असा सुगंध त्या पदार्थात उतरतो. आणि भारतीय जेवणाची चव आणि खमंगपणा याचं रहस्य तर या मसाल्यांमध्ये दडलेलं आहे. शिवाय याच्या औषधी गुणांमुळे पदार्थ पचायला हलके होतात. आता विविध प्रांतांनुसार याचं प्रमाण सुद्धा बदलत जातं. उत्तर भारतात जिरे तर दक्षिणेला कढीपत्ता जास्त प्रमाणात वापरतात. याचप्रमाणे पूर्वी जेवणात लाकडी घाण्यावर काढलेली तेल किंवा घरगुती साजूक तूप याचा वापर केला जात असे. आता रिफाइंड ऑइलचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर
एकदा परत आपण पारंपरिक तेल आणि तूप यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हणजे जेवणात ना याचं प्रमाण अगदी नाममात्र म्हणजे चमच्याभरच असावं. आता ते पदार्थ म्हणजे लोणचं, पापड आणि चटण्या. तुम्ही पंक्तीत वाढलेलं ताट पाहिलं तर लक्षात येईल की आपल्या देशात शेकडो प्रकारचे पापड, लोणची, चटण्या बनवल्या जातात. या चटण्या शेंगदाणे, तीळ, कारळे, जवस अशा तेल बियांपासून बनवले जातात. त्याचप्रमाणे ओला आणि सुका नारळ वापरून ही चटणी बनवतात. म्हणजे यातून आपल्याला शरीराला आवश्यक ती फॅट्स मिळतात. याशिवाय आपण कैरी, पुदिना, कोशिंबीर, चिंच यांच्यापासून सुद्धा ताज्या चटण्या बनवतो. म्हणजे ज्या प्रदेशात जी धान्य किंवा फळे, भाज्या पिकवतात याचा वापर चटणीसाठी होतो. लोणची तर कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकतात. तर म्हणजे ही भारतीय थाळी जगातील सर्वात उत्तम असं भोजन आहे. त्यामुळे तर आपण फक्त कॅलरी, फॅट डायट याच्या मागे लागण्याची काही गरजच नाही. सर्वांग सुंदर अशा अनेक शतकाचा इतिहास असलेल्या आपल्या भारतीय पाककलेचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. हा पारंपरिक पाककृतीचा खजिना सुद्धा जपला पाहिजे. पुढच्या पिढीला याचं महत्त्व समजावून सांगितलं पाहिजे. आणि हे महत्त्व समजावून सांगितलं ना तर ते कोणत्याही फसव्या जाहिरातींना अजिबात बळी पडणार नाहीत. आणि म्हणजे आपल्या आधीच्या पिढीतील तर अनेक अन्नपूर्णा आजही स्वयंपाकघरात आपल्याला दिसतील. आपण त्यांच्याकडून जुन्या नष्ट होत चाललेल्या रेसिपी सुद्धा जाणून घेतल्या पाहिजेत. तरच म्हणजे हा अमूल्य ठेवा काळाच्या कुशीत कुठेतरी गडप होण्यापासून प्रतिबंध होईल. तसेच म्हणजे तुम्हाला कोणत्या माहीत असलेल्या पारंपरिक रेसिपीविषयी जाणून घ्यायला मला सुद्धा नक्की आवडेल. पण म्हणजे ही भारतीय आहाराची ही सफर मला इथेच थांबवावी लागेल. पण त्यामधल्या पोषणाची आणि परंपरेची ताकद आपण कायम सोबत ठेवूया. आपल्या थाळीतले रंग, चवी, मसाले हे फक्त काही पोट नाही तर मन आणि आरोग्य दोन्ही भरभरून तृप्त करतात. आणि हाच तर आपल्या भारतीय आहाराचा जगात भारी असण्यामागचं मोठं राज आहे. चला तर मग मी आरजे रुपाली आता इथेच थांबते. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा स्माइल FM 90.8.